नमस्कार, मी संदीप देसाई. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय 2 वेळेला भारतीय सैन्यानं गलवान खोऱ्यामध्ये चीनला अद्दल घडवलेली आहे, धूळ चारलेली आहे. मात्र जित्याची खूड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ते खरं आहे. चीन प्रत्येक वेळेला LAC वर आगळी करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र या सगळ्यामध्ये आपण बघितलं आता भारतानं रणनीती बदललेली आहे. चीन असेल किंवा पाकिस्तान असेल, कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य तयार असल्याचं लष्कर प्रमुखांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळे चीनला इशारा, पाकला दम. या कार्यक्रमामध्ये आपण पाहणार आहोत लष्कर प्रमुखांनी नेमकं काय केलंय आणि भारताची रणनीती काय असणार आहे. या सगळ्यामध्ये आपण बघतोय पहिल्यांदा एक रिपोर्ट बघणार आहोत, कारण LAC वर होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर आता भारतीय लष्कराची नजर असणार आहे. खरं तर आपण बघितलं तर 2 वेळेला भारतीय लष्करानं धूळ चारलेली आहे गलवान खोऱ्यामध्ये. आत्ताची सध्याची परिस्थिती बघितली तर गलवान खोरं जे आहे ते बर्फमय झालेलं आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये भारतीय लष्कराचे जवान डोळ्यात तेल घालून सीमेचं रक्षण करतायत. बघूया एक खास रिपोर्ट. लष्कर प्रमुखांचा चीन पाकला इशारा. भारतीय सैन्य योग्य वेळी उत्तर देणार. चीनच्या प्रत्येक हालचालींवर करडी नजर. संपूर्ण उत्तर सीमेवर हाय अलर्ट मोड. सीमेवर भारताच्या कुरापती काढणाऱ्या चीन आणि पाकिस्तानला भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी सज्जड दमच भरलाय. भारतीय सैन्य कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सज्ज असून लडाखमध्ये योग्य वेळी चीनला चोख प्रत्युत्तर देऊ असंही सांगायला ते विसरले नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान तणावाची परिस्थिती आहे. भलेही सध्या भागामध्ये बर्फाचं साम्राज्य पसरलेलं असलं तरीही भारतीय जवान आपल्या चौक्यांवर डोळ्यात तेल घालून सीमांचं रक्षण करतायत. चीनी लष्कराच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय जवानांची करडी नजर आहे. 15 जून 2020 ला गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैनिकांदरम्यान हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात भारताच्या 20 शूरवीर जवानांनी सर्वोच्च बलिदान देत चीनी सैनिकांना अक्षरशः धूळ चारली. त्या संघर्षानंतर गलवान खोऱ्यातली परिस्थिती चिघळण्यास सुरुवात झाली. दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान तणाव वाढत गेला. खरं तर चीनी सैनिकांच्या हालचालींवर भारतीय सैनिकांची बारीक नजर होती, पण भारतीय सैनिकांना त्यांची नियत ओळखता आली नाही. पण ऑगस्ट महिन्यात झालेल्या संघर्षात भारतीय जवानांनी चीनी सैनिकांना जराही संधी दिली नाही. और हमारी पूरी खबर थी कि वो किन किन इलाकों में मौजूद हैं. इसको हम लगातार मॉनिटर कर रहे थे. लेकिन अचानक जो फर्स्ट मूवर एडवांटेज होता है, अचानक कोई हरकत करेगा, इसका कभी अंदाज़ा नहीं लगाया जा सकता. तो ये फर्स्ट मूवर एडवांटेज हमेशा रहेगा, जैसे हमारे पास रहा अगस्त के महीने में. गलवानच्या घटनेनंतर भारतीय सैन्यानं केवळ लडाखच नाही तर लडाखच्या उत्तरेतील संपूर्ण सीमेवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. चीनी सैनिक कधी विश्वासघात करतील याचा काही नेम नाही आणि म्हणूनच भारतीय सैन्य उत्तर लडाखच्या सीमावर्ती भागावर नजर ठेवून आहे. या भागात भारतीय जवानांचा खडा पहारा आहे. चीनी सैनिकांच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय जवान पाळत ठेवून आहेत. LAC वर काही संघर्षाची ठिकाणं असून चीनने मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्याचं लष्कर प्रमुख नरवणे यांनी स्पष्ट केलेलं आहे. ईस्टर्न कमांड के एरिया में ऐसे आईबॉल टू आईबॉल डिप्लॉयमेंट नहीं है, लेकिन यहाँ पर भी फ्रिक्शन पॉइंट्स हैं और इन इलाकों में चाइना ने अपने तरफ काफ़ी इंफ्रास्ट्रक्चर बनाया है. नए सड़कें बनाई हैं, नए बैरक बनाए हैं
और जैसे मैं पहले कह रहा था कि ये सारी चीज़ें हम हमेशा देखते रहते हैं और इनको फैक्टर इन करते हैं जब कभी हम कोई नई स्ट्रॅटेजी या रणनीती बनाते हैं. खरं तर चीनकडून लडाख परिसरात LACवर बऱ्याच काळापासून बांधकाम केलं जात आहे. रस्ते आणि बंकर्सची निर्मितीही केली जातीये. गलवानच्या संघर्षानंतर दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान तणाव वाढलाय. खरं तर हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच चीनकडून मात्र असे चिथावणीखोर प्रकार केले जात आहेत. पण भारतीय सैनिकांच्या खड्या पहाऱ्यासमोर चीनी सैनिक हतबल असल्याचं चित्र आहे. लडाख खोऱ्यात तापमानात सतत घट होतीये. हाडं गोठवणाऱ्या या थंडीतही भारतीय लष्कराचे जवान सीमेवर तैनात आहेत. तसंच पूर्वीप्रमाणेच LACवर भारतीय सैन्याची गस्त सुरू आहे. खरं तर कडाक्याच्या थंडीनंही भारतीय सैन्याच्या हिमतीपुढे अक्षरशः गुडघे टेकले. जो स्थिति है आज लद्दाख में वो वही स्थिति है जो हमेशा के लिए रही है और हमें गवर्नमेंट से यही डायरेक्शन मिले हैं कि जो पोजीशन है और उस पर हम कायम रहेंगे, डटे हुए रहेंगे. एकीकडे लडाखच्या सीमेवर भारतीय सैनिक चीनी लष्कराचा सामना करतायत, तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादावर लगाम लावण्यात भारतीय लष्करानं बऱ्याच प्रमाणात यश मिळवलंय. लष्कराच्या थेट कारवाईमुळे काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचं धाबं दणाणलंय. एकीकडे भारतीय लष्कर एकाच वेळी पाकिस्तान आणि चीन या दोन्ही आव्हानांचा सामना करतंय, तर दुसरीकडे आखाती देश आणि दक्षिण कोरियासारखे देश भारताकडून शस्त्रास्त्र खरेदी करायला उत्सुक आहेत. लष्कर प्रमुख नरवणे यांनी UAE, सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरियाचा दौरा केला होता. या दौऱ्यामुळे चीन आणि पाकिस्तानचा तीळपापड झालाय. जहाँ तक ये फॉरेन विजिट्स का सवाल है, ये एक मिलिट्री डिप्लोमेसी का हिस्सा है और UAE, सऊदी अरेबिया और साउथ कोरिया इन 3 देशों की यात्रा से ये साफ उभर आया है कि ये तीनों देशों हमारे साथ और रिश्ता बढ़ाना चाहते हैं हर फील्ड में, इंडस्ट्रियल कोऑपरेशन, टूरिज्म और डिफेंस डिप्लोमेसी भी. गलवान खोऱ्यातल्या संघर्षानंतर चीन आणि पाकिस्तानची जवळीक वाढली आहे. दोन्ही देश सैन्य क्षेत्रात एकमेकांना मदत करत असल्याचं चित्र आहे. भारताच्या कुरापती काढण्यासाठी चीनकडून पाकिस्तानच्या भूभागाचा वापर केला जातोय. पाकिस्तानमध्ये रस्ते, बंदर आणि विमानतळ उभारण्यासाठी चीनकडून मदत केली जाते. भारतीय लष्कराची चीन आणि पाकिस्तानच्या हालचालीवर बारीक नजरही आहे. त्यामुळे भविष्यातल्या कोणत्याही आव्हानाचा थेट सामना करायला भारतीय सैन्य सज्ज असून प्रत्येक वेळी भारतीय लष्कराने ते सिद्ध सुद्धा केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण बघितलं लष्कर प्रमुखांनी थेट चीनला इशारा दिलेला आहे आणि या सगळ्या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त ब्रिगेडियर मंगलमूर्ती मसूर आहेत. मसूर सर, स्वागत है आपलं न्यूज 18 लोकमत में. आज जो प्रेस कॉन्फ्रेंस हुई उसमें जो आर्मी चीफ है उन्होंने चीन को डायरेक्ट इशारा दिया है कि हम कौन से भी आह्वान का सामना कर सकते हैं. क्या कहेंगे सर इस प्रेस के बाद? देखिए, अगस्त के बाद जो डेवलपमेंट्स हुए हैं, हमने जो अपना स्टांस बदला है इस हाई एल्टीट्यूड एरिया में. हमारी जो डिप्लॉयमेंट हुई है पेनांगसो लेक में और गलवान नाले के आसपास, ये चीन अभी बौखला गया है. उसने क्या किया है, अभी लगभग इसे LAC की जगह LC का रूप देने की कोशिश की है. उन्होंने भी अपने ट्रूप्स डिप्लॉय किए हैं हमारे ठीक ऑपोजिट. लेकिन वो जान गया है कि इस मौसम में, ऐसी सर्द में, जहां की उसके ट्रूप्स इतने काबिल नहीं है जितने कि भारत के हैं, यहां वो इस सीजन में लड़ाई नहीं करना चाहता. एक तो ये है.
दूसरा इंटरनेशनल रिलेशंस हैं, कोविड-19 का उसके ऊपर प्रकोप है, इंटरनेशनल कम्युनिटी का जोर है, उसके भी रिलेशंस कई सारे कंट्री से खराब हुए हैं। तो इस समय वो जानता है कि इंडिया के साथ अगर कोई मुकाबला होगा तो उसमें उसका नुकसान ही होगा। इसीलिए उसने कोशिश की है कि अपने जो ट्रेनिंग थे ट्रूप्स के, उनको निकाल रहा है, उनको वापस अपने बैरक्स में ले जा रहा है। लेकिन इस चीज़ को थोड़ा सा हमने नमक के साथ लेना है, क्योंकि हमने 1962 में एक डिबैकल हुआ है हमारा। तो ये चाइना का मूव है जो कि कोई भी प्रिडिक्ट नहीं कर सकता है। क्यों उसने अपने ट्रूप्स निकाले हैं वहाँ से, क्यों वो एलसी पे डिप्लॉय कर रहा है, क्यों हमारी पोजीशन अभी अच्छी समझ के वो कोई मूव नहीं करना चाह रहा। इसको मद्देनजर रखते हुए चाइना की जो स्ट्रैटेजी है, देखिए 1962 में उन्होंने ये स्टार्ट किया था कि हिंदी चीनी भाई भाई हैं, लेकिन भाई हमने माना, उन्होंने नहीं माना, और उन्होंने हमें हमारे पीठ पे ही छुरा भोंका। तो इसको मद्देनजर रखते हुए हमने देखना है कि इस चीज में कहीं कोई उनकी चाल ना हो। चाइना इस चीज के लिए माहिर है और हम उसको डिसाइफर करने में भी माहिर हैं। देखिए अगस्त के महीने में एक गलवान नाले का केस हुआ, उसके बाद हम लोग की तैयारी अव्वल दर्जे की है वहां पे। अभी चाइना भी सोच रहा है कि इंडिया की तैयारी ऐसी है, और इस मौके पे उनको पता है कि हार निश्चित है, इसलिए वो कोई चांस नहीं लेना चाहते हैं। बिलकुल मंगलमूर्तीजी सर, आपने दी हुई जानकारी के लिए शुक्रिया। आपण बघितलं निवृत्त ब्रिगेडियर मंगलमूर्ती मसूर आपल्या सोबत होते। चायना हा धोकेबाज देश आहे आणि तो कधी आपल्यावर हल्ला करू शकतो, आणि आता या बर्फ पडणाऱ्या मोसमामध्ये तो कोणतेही रिस्क घेऊ शकत नाही। या सगळ्यामध्ये आपण बघितलं की आपण अजून ही माहिती जाणून घेणार आहोत। मंगलमूर्ती सर, एक बताइए कि पाकिस्तान भी मिला हुआ है चाइना की तरफ, इसमें चाइना पाकिस्तान का लाभ उठाने का प्रयास भी कर रहा है, पाकिस्तान को आगे लेकर उसके पीठ पीछे बहुत बड़ी रणनीति भी चाइना आंक रहा है। आप सही कह रहे हैं, लेकिन चाइना ये भी जानता है कि पाकिस्तान एक ऐसा देश है जो कि घुटनों पे है। उसकी मदद की जाए तो कितनी मदद की जाए, बड़ा मुश्किल है। पाकिस्तान हमारे टक्कर में आना बड़ा मुश्किल है। उसको इंजेक्शन लगा लगा के, दवाई खिला खिला के खड़ा कर रहे हैं, लेकिन वो लड़ने के किसी भी हाल में नहीं है, ना डिप्लोमेटिकली, ना मिलिट्रीली, ना पॉलिटिकली, किसी भी क्षेत्र में, इकोनॉमिकली भी देख लीजिए। पाकिस्तान इंडिया का मुकाबला करने के बिल्कुल कहीं भी नजदीक नहीं है। तो पाकिस्तान की तरफ से हमें डर नहीं है, लेकिन चाइना उसको उकसा रहा है। हम जानते हैं कि पाकिस्तान अपने घुटनों पे है, जितना भी उकसाएं, जितना भी उनकी मदद करें, लेकिन वो उनकी चाल उसी तरह की रहेगी और हमारे से वो कतई कंपटीशन नहीं कर पाएगा। तो पाकिस्तान हमारा छोटा भाई हम जानते हैं, और हमारे साथ दगाबाजी करता रहा है ये भी हम जानते हैं। हमारी रणनीति पाकिस्तान की तरफ बड़ी अच्छी है कि हम देख रहे हैं छोटा भाई क्या करने चाह रहा है, हमें मालूम है उसके क्या क्या मूव्स हैं, क्योंकि हर तरफ से उसने मात खाई हुई है, हर तरफ से वो निराश है। चाहे इकोनॉमी ले लीजिए, चाहे मिलिट्री ले लीजिए, चाहे उनका गवर्नेंस ले लीजिए। कोविड से भी उनका काफी त्रासदी हुई है। सो इसको मद्देनजर रखते हुए चाइना और पाकिस्तान का जो तालमेल है, उससे इंडिया को पर से देखा जाए तो कोई घबराहट नहीं होनी चाहिए मेरे जहन से, मेरे हिसाब से। अगदी मसूर सर, सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे, विश्लेषण चांगलं केलेलं आहे। पाकिस्तानला पुढे घालून रणनीती एक वेगळी असण्याचा, पाकिस्तानला उकसवण्याचा प्रयत्न चीनकडून होतोय, आपण बघितलं। मंगलमूर्ती मसूर सर आपल्या सोबत आहेत। सर धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या संपूर्ण विषयावर विश्लेषण केलं त्याबद्दल। त्यामुळे चीन धोकेबाज आहे आणि तो कधीही धोका देऊ शकतो, आणि त्यामुळेच आता भारतीय सैन्यानं रणनीती बदललेली आहे। या कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
भारतीय लष्कर प्रमुखांनी चीन आणि पाकिस्तानला दम दिलेला आहे आणि या अगोदर सुद्धा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील किंवा भारतीय हवाई दल प्रमुख असतील त्यांनीही चीन आणि पाकिस्तानला दम भरलेला. या सगळ्यामध्ये पाकिस्तान असो किंवा चीन असो या दोन्ही शत्रू राष्ट्रांनी कितीही वल्गना केल्या तरी भारतीय लष्करासमोर त्यांची डाळ शिजणार नाही हा आजवरचा इतिहास आहे. भारताची चीनला तंबी. हवाई दल प्रमुखांचा चीनला इशारा. संरक्षण मंत्र्यांचा चीनला सज्जड दम. भारताकडून ड्रॅगनला सडेतोड उत्तर. भारत आणि चीन दरम्यान LACवर तणाव कायम आहे. दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये चर्चा सुरू असली तरी तणाव काही कमी झालेला नाहीये. तणाव कमी करण्यासाठी भारताकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. मात्र चीनची खोड काही केल्या जात नाहीये. चीनकडून LACवर सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पँगॉंग सरोवरात चीनने नवीन बोटी तैनात केल्या. या हालचाली पाहता 2 आठवड्यांपूर्वीच भारतीय हवाई दल प्रमुख RKS भदौरिया यांनी चीनला खडे बोल सुनावले होते. Understand what they have done? Yes, they have deployed heavily in terms of support of the army. Army deployments, you are aware, a lot of it has come out already in the media in terms of numbers, and Air Force in terms of frontier Air Force, they had deployed fully and have a large presence in the second tier, and a large presence of radars and surface-to-air missiles and surface-to-surface missiles in the reckonable area. So their deployment has been very strong. What action we have taken every action that we are required to take and cater to such situation, and be sure that we will handle it. भारतीय हवाई दल प्रमुख RKS भदौरियांप्रमाणेच गेल्या महिन्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही चीनला सज्जड दम भरला होता. यदि कोई देश विस्तारवादी है, एक्सपेंशनिस्ट है और भारत के भूमि पर कब्जा करने की कोई कोशिश करता है, तो टुकड़े को हड़पने की कोशिश करता है, तो भारत के अंदर वह ताकत है, भारत के अंदर वह कुवत है कि किसी भी सूरत में अपनी जमीन को किसी दूसरे देश के हाथ में नहीं जाने देगा, चाहे दुनिया का कोई भी देश हो. जून महिन्यात गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी चीनी सैनिकांना धूळ चारली आहे. त्यामुळे चीन चांगलाच बिथरलाय. चीनकडून सतत भारताच्या कुरापती काढण्याचा प्रयत्न केला जातोय, पण भारतीय सैनिक आणि अधिकारी दक्ष असल्यामुळे चीनला आगळीक करण्याची कोणतीच संधी मिळत नाहीये. भारताचं पायदळ असो की हवाई दल, चीनी सैनिक त्यांचा सामना करू शकत नाहीत याची जाणीव चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना आहे. अशातच भारताच्या हवाई दल प्रमुखांनी जाहीरपणे चीनला इशारा दिल्यामुळे चीनी ड्रॅगनच्या पायाखालची जमीन सरकली होती. आपण बघितलं भारतीय लष्कर तयार आहे. भारतीय लष्करानं आपली रणनीती बदलली आहे, कारण चीन पाकिस्तान हे धोकेबाज देश आहेत आणि त्यांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे आणि तसा थेट इशारा लष्कर प्रमुखांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिला. या कार्यक्रमामध्ये येतच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.